रेस्टॉरंटला आर्याचे पॅरेंट्स आलेत, बसलेत. आर्या एकदम खुश आहे. खुश. कसं काय मंडळी, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. बायकोला जॉबला जायचं होतं पण बायकोनी पटापट आवरून घेतलं. बायकोने मला त्याचे बूट पुसायला लावले, तोपर्यंत मी बूट वगैरे पुसून घेतलो. काय दिसायला माकडासारखं गप्पे. तर गाडी काढून बायकोला सोडायला निघालो. बायकोला सोडून घरी आलो आणि घरातली राहिलेली कामं करून घेतलीत. बायकोने भांडी तसंच ठेवले म्हणून मला घासायला लागलीत. घरचं आवरून डबा भरून गाडी स्टार्ट करून निघालो जॉबला. मला हे कळत नाही, जेव्हा मला जॉबला लेट होते तेव्हाच का ट्रॅफिक लागते. जॉबवर पोहोचल्यावर 2 ऑनलाईन ऑर्डर होत्या, डेझर्ट आणि पिझ्झाच्या, ते कंप्लीट करून घेतलं. त्यानंतर डायनिंग कॅपेचिनोची ऑर्डर होती, ती पण कंप्लीट करून घेतली. डायनिंग कॅपेचिनोची ऑर्डर कंप्लीट केली. तेवढ्यात आर्याचे पॅरेंट्स आले. आर्या एकदम खुश आहे. तर आर्याचे आलते पॅरेंट्स म्हणून आर्या त्यांच्या पॅरेंट्सला जबरदस्ती भेटायला बोलत होती. ऑर्डर होती विथ चीजची, दिलतं विदाऊट चीज. करेक्ट करून ऑर्डर घेतली. बघतोय तर काय आर्याला सगळ्यांनी रडवलेलं आणि तरी पण ती येड्यासारखं हसत बसलेली. तोपर्यंत 2 एम्प्लॉई मिल काढून घेतले. एम्प्लॉई मिल काढून घेतल्यावर एम्प्लॉई मिल स्टाफला दिलो. एम्प्लॉई मिलला स्टाफला दिल्यानंतर आमची स्टाफची ब्रीफिंग होती. स्टाफची ब्रीफिंग कंप्लीट झाली. कंप्लीट झाल्यानंतर आम्ही ब्रेकला गेलो. ब्रेकला चहा प्यायचा मूड झाला म्हणून चहा घेतला. चहा जित्याला दिला. मी तर चहा पित नाही. चहा पिऊन झालं. चहा पिऊन झाल्यावर बसलो आम्ही डबा खायला. काम सोडून इकडे जेवायला आलोय. हा, जेवण झाल्यानंतर परत चहा प्यायचा मूड झाला म्हणून परत चहा प्यायला गेलतो. आमच्या सरांनी आणलेले पुमाचे शूज. 80,000 के शूज है, 80,000 के. तेरा घर जाएगा इसमें. नंतर जशी रात्र होत गेली तसा रश पण वाढत गेला. जसा रश कमी झाला तसा आम्ही सगळे बाहेर येऊन थोडा गप्पा मारत बसलो. गप्पा मारून झाल्यावर आम्ही निघालो घरी. तर मंडळी, आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा. लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.